यानंतर आपण बघणार आहोत राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी, अर्थातच एबीपी माझावर. राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे. हा पक्षप्रवेश अगदी लवकरच होईल अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेने ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटामध्ये दाखल होऊ शकतात असं समजतंय. या पार्श्वभूमीवर पक्षांतर बंदी कायदा नक्की काय सांगतो, सुप्रीम कोर्ट आणि आयोगाचे निर्णय पाहता या खासदारांना अडचण येईल का, या संदर्भात चर्चा केली आहे विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्याशी. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी जाणकार अनंत कळसे सर आहेत. सर, पुन्हा एकदा पक्षांतर आणि त्या संदर्भातली परिस्थिती राज्यात निर्माण होते अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात. जी मी परिस्थिती तुम्हाला सांगितली की ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार हे पुन्हा एकदा पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. कायदा नेमका याबाबत काय सांगतो की 9 सदस्यांपैकी 6 सदस्य हे उबाटा पक्षाचे सध्या 9 सदस्य आहे आणि त्यापैकी 6 सदस्य जर हे वेगळे झाले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि ते दुसऱ्या पक्षात मर्ज झाले, विलीन झाले, तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. पण या संदर्भात मला असं सांगावंसं वाटतं, पूर्वी या कायद्याचं इंटरप्रिटेशन या शिवसेनेच्या प्रकरणात किंवा बाकीच्या इतर प्रकरणामध्ये अजूनही ते सुप्रीम कोर्टामध्ये पडलेलं आहे. कारण यामध्ये मी आत्तासुद्धा फोन देताना एक सांगितलं आहे की एका घरात 4 भाऊ आहे आणि ते 4 भावांचं घर आहे, पण त्यातले 3 भाऊ हे वेगळे होऊ इच्छितात. पण त्या वेगळे होऊ इच्छिण्याला म्हणजे त्याला अलाउड आहे, कायद्याप्रमाणे अलाउड आहे. पण या 3 भावांनी कुठल्या तरी वेगळ्या घरात राहिलं पाहिजे किंवा नवीन घर त्यांनी उभारलं पाहिजे, असा त्या कायद्याचं एक स्पिरिट आहे किंवा इंटरप्रिटेशन आहे. कारण त्या कायद्याच्या संदर्भात जेव्हा हा कायदा अंडर पाईपलाईन होता त्यावेळेस मी सुद्धा मी जेव्हा प्रिन्सिपल सेक्रेटरी असताना काही मिटिंग्स अटेंड केल्या होत्या आणि त्यामध्ये सर्व सदस्यांनी असंच त्यावेळेसही मत व्यक्त केलं होतं. या कायद्याचं स्पिरिट जे आहे की ते विलीन झाले पाहिजे, वेगळ्या पक्षात विलीन झाले पाहिजे. पण आता काय होतं याच्यामध्ये की ते 3 भाऊ म्हणतात हे माझंच घर आहे, ओरिजिनल माझंच घर आहे, आणि जो मूळ एक भाऊ आहे त्यालाच हे लोक बाहेर काढतात, असं काहीतरी इंटरप्रिटेशन मागच्या वेळेस झालेलं आहे याच्यामध्ये. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस चंद्रचूड साहेबांनी त्यांनीसुद्धा म्हणजे रिटायर्ड होतपर्यंत यावर निर्णय दिलेला नाही. आता ह्या नवीन खंडपीठापुढे तो प्रश्न आहे, बघूया त्याच्यामध्ये काय इंटरप्रिटेशन येतं. पण सध्याच्या कायद्याप्रमाणे मात्र त्याचं इंटरप्रिटेशन असं आहे की विलिनीकरणाचीच तरतूद आहे त्याच्यामध्ये. त्यांनी मर्ज झालं पाहिजे कुठल्या तरी पक्षामध्ये, तरच त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. आता बघूया याच्यामध्ये काय होतं, परत सुप्रीम कोर्ट काय करतं हे बघतं. मुद्दा आता शिवसेना शिंदेची हे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. मग हे लोक सांगतील की आम्ही शिवसेनेचे खासदार होतो आणि आम्ही शिवसेनेतच आहोत, फक्त तो गटागटाचा जो मुद्दा आहे, कारण की खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा वेगळा आहे. पण सध्याच्या परिस्थितीत शिवसेना या पक्षाची सगळी जी गटाची सूत्र किंवा जे काही अधिकार आहेत ते एकनाथ शिंदेंकडे. निश्चितच, कारण एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पक्षाला माननीय निवडणूक आयोगाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. पण त्यामध्ये पुढे अपील आहे, पण त्या अपिलात अजून काहीच नाही. त्यामुळे सध्याचा कायदा जो सांगतो ते माननीय निवडणूक आयोगाने शिंदेसाहेबांना शिवसेनाहून मान्यता दिली, त्यांना चिन्ह दिलेलं आहे, त्यांना पक्ष दिलेला आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे, अगदी त्याच्यामध्ये अस्पष्टता अशी काहीच नाही. आणि हे 6 जे खासदार आहेत ते शिंदे गटात किंवा शिवसेना पक्षात विलिनीकरण होतील असं एक त्याच्यामध्ये दिसतंय. त्याच्यामध्ये आता शिवसेना हे कोणाची हा प्रश्नच राहिलेला नाही आहे. जर हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर राज्यात अधिक भक्कम सरकार येईल, ज्याचा स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकांच्या निवडणुकावर परिणाम होईल. आणि जी बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यावर सुद्धा या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबई महापालिकेत सुद्धा सत्तांतर होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. कॅमेरामन आतिश कांबळेसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.